उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा AM या नामांकित कंपनीच्या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री केल्याचा प्रकार कल्याण, डोंबिवली आणि मुंबईत उघडकीस आलाय। मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत डोंबिवली आणि मुंबईतील 2 औषध वितरकांना या प्रकरणी अटक केली आहे। डोंबिवलीतील श्री राम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक रॉय यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबलसह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, त्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। तपासादरम्यान या प्रकरणात बिहार कनेक्शन्सही समोर आले असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेल्मा 40 या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं ते बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत, तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय, एनॉर्मेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे। यापूर्वी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पंकज उपाध्याय यांना अटक करण्यात आलेली आहे। ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहे विवेक अजय कुमार राय यांनी या टेल्मा 40 या मालाचा पुरवठा केला होता त्यांना पण या ठिकाणी अटक केलेली आहे दिनांक 16/2/2026 रोजी। हो, बरोबर आहे। याबाबतचे अजून आरोपी त्याबद्दलचा तपास चालू आहे आणि त्याचा शोध चालू आहे।